आता दुसरा टॉपिक आहे आपला प्रोनाऊन. प्रोनाऊन काय करायचं, आपल्याला ते नाऊनच्या जागी वापरायचं. नाऊनच्या जागी वापरायचं म्हणजे काय, नेमकं काय करायचं. तर प्रत्येक ठिकाणी आपण नाही का, प्रत्येक ठिकाणी आपण नाऊन वापरू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी कुणी कोणत्या पर्सनचं नाव नाही वापरू शकत. तिथं आपल्याला काय करावे तिथं आपल्याला कोणतं उदाहरण द्यावं लागेल आपल्याला. ही इज अ ओल्डर दॅन आय. हे आहेत प्रोनाऊन, ही किंवा शी. ही इज अ ओल्डर दॅन आय. याच्यातला ही जो आहे तो आहे प्रोनाऊन. म्हणजे प्रत्येक गोष्ट, जसं नाही का, विशाल पुण्याला गेला, पुण्याला जाऊन तिथं कॉलेजला, पुण्याला जाऊन तिथे तो कॉलेजला गेला. तो हा जो वापर आपण केलेला आहे, विशालच्या जागी आपण तो वापर केला, तो काय झाला, हा झाला प्रोनाऊन. मराठीत सांगायचं असेल तर तोच्या जागी म्हणजे आपण ही वापरू शकतो, शी वापरू शकतो, तो, ती, अशा गोष्टी आपण तो वापरू शकतो. ही, ते, या गोष्टी आपल्याला कशामध्ये येतील, प्रोनाऊनमध्ये येतील. ठीक आहे. आपण फक्त पार्ट ऑफ स्पीचची ओळख करून घेणार आहोत. आता पार्ट ऑफ स्पीच एकूण 8 आहेत, पण याच्यानंतर पण बरेच काही टॉपिक आहेत, ते आपण नाही का दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. आता नंतरचं ऑप्शन कोणतं येईल आपलं, वर्ब. वर्ब म्हणजे काय येईल, मराठीमध्ये सांगायचं म्हणजे क्रियापद. क्रियापद. ठीक आहे. क्रियापद कशासाठी वापरण्यात येईल आपलं, टेन्स ओळखण्यासाठी आपण क्रियापद वापरत असतो. ठीक आहे. टेन्स ओळखण्यासाठी. आता त्याचं एक उदाहरण बघू आपण. टेन्सला ओळखण्यासाठी क्रियापद वापरायचं कसं. आता क्रियापद कुठे वापरायचं, वर्ब कुठे वापरायचं, वर्बला काय म्हणायचं, आपल्याला कसं ओळखायचं वर्ब. वर्बचं काय वापरायचं, आपले मॅक्झिमम हे जे 5 ऑप्शन आहेत हे आपण कधीमध्ये यूज करू शकतो. पण हे जे 3 ऑप्शन आहेत, नाऊन, प्रोनाऊन आणि वर्ब, हे 3 गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला कंटिन्यू, हे नसेल तर वाक्यच नसेल असं म्हटलं तरी चालते. प्रोनाऊन याच्या जागी वापरतो, त्यामुळे याचं प्रोनाऊन तरी जोडणे, पण नाऊन आणि वर्ब शिवाय वाक्य होत नाही. तर आपण बघू आता क्रियापद. क्रियापद कधी वापरायचं, कोणत्याही वाक्यामध्ये भूतकाळ, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स या गोष्टी जर ओळखायच्या असेल तर त्याच्यातला सगळ्यात मोठा रोल आहे आपला क्रियापद. तिथं वाज वापरायचा, वेळ वापरायचा, आपल्याला नंतरच्या वेळेमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला यूज होतो क्रियापदचा. तर वाज, वेळ, प्लेइंग या गोष्टी नाही का आपल्याला नंतर, या गोष्टी आपण कुठं वापरतो, क्रियापदाला वापरतो. क्रियापद म्हणजे नेमकं क्रियापदाचं एक उदाहरण घेऊ आता आपण. प्ले, गो, कीप या गोष्टी आपण क्रियापदामध्ये वापरतो. त्याच्यानंतर आहे आपलं ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे काय, आता ॲडव्हर्ब कुठं वापरायचं. ॲडव्हर्ब म्हणजे आपल्याला काय म्हणतील, क्रिया विशेषण. क्रिया विशेषण. ठीक आहे. आता काम चालू कसं आहे, आता ॲडव्हर्बला मराठीमध्ये म्हणतो आपण क्रिया विशेषण. ठीक आहे. जर कामाची क्रिया चालू कशी आहे, स्लो आहे का, फास्ट आहे का. स्लो आहे का, इज अ व्हेरी रेन फास्ट, हे आपण त्याच्यामध्ये उदाहरण घेऊ शकतो. जसं की आपण नाही का एक उदाहरण बघू. इट इज अ फास्ट ट्रेन. ॲडव्हर्ब, इट इज अ फास्ट ट्रेन. आपण बघत काय आहोत, ॲडव्हर्ब. याच्यातला ॲडव्हर्ब कोणतं येईल, फास्ट. ही खूप ट्रेन फास्ट आहे. हे काय, ट्रेन कशी आहे, फास्ट आहे. तर त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतो. ॲडव्हर्बमध्ये पण खूप सारे टॉपिक आहेत, ते पण आपण नंतर बघू. नंतर आपला काय येईल, ॲडव्हर्ब झालं. नंतर आहे आपलं ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. आता ॲडजेक्टिव्ह कुठं वापरायचं, ॲडजेक्टिव्ह बघू घेऊन मित्रा. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, आपलं विशेषण. विशेषणामध्ये कनेक्ट राहतील नाऊन आणि प्रोनाऊन. विशेषणाचं काय काम आहे, ॲडजेक्टिव्हचं काम एवढंच आहे की नाऊन आणि प्रोनाऊन आहेत कसे. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. शी इज अ ब्युटिफुल. ती कशी, ब्युटिफुल, ती कशी आहे, ती कशी मुलगी आहे, सुंदर मुलगी आहे. त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणू शकतो.
हे का जास्त वाक्यामध्ये वापरत नसतो आपण. शी इज अ ब्युटिफुल हे कंटिन्यू, फक्त हे 3 गोष्टी नाही का महत्त्वाच्या आहेत, ते नाही का प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला वापरायला मिळतात. म्हणजे ते नसले तर आपल्याला वाक्य पूर्ण होत नाही, हे लक्षात ठेवायचं. ॲडजेक्टिव्ह शी इज अ ब्युटिफुल, शी इज अ हॉनेस्ट, अशा गोष्टी आपण कशामध्ये वापरू शकतो? ॲडजेक्टिव्हमध्ये. आता ॲडजेक्टिव्ह समजलं, आपण फक्त या गोष्टी वापरायच्या कशा तेच सांगत आहोत. आता याच्यानंतर आपण नाही का बरंच काही शिकणार आहोत, पण ते नाही का डिटेलमध्ये तुम्हाला माहीतच होईल. आता आपल्याकडे आहे प्रीपोजिशन. प्रीपोजिशन या शब्दातच याचा अर्थ समजलेला आहे. आता हे पोझिशन म्हणजे त्याची जागा, वाक्याची कोणत्याही वस्तूची जागा कुठे आहे हे कोण सांगणार? प्रीपोजिशन सांगणार. म्हणजे एखादा बॉल टेबलवर आहे का, टेबलच्या खाली आहे का, एखादी बॅग आपण कपाटावर ठेवलेली आहे का, कपाटाखाली आहे का, गादी पलंगावर आहे का, पलंग रूममध्ये आहे का, अशा गोष्टी आपण कशामध्ये घेऊ शकतो? आपण प्रीपोजिशनमध्ये. नंतर आहे कंजक्शन. प्रीपोजिशन समजलं. प्रीपोजिशन एखाद्या गोष्टीची कोणती पोझिशन दाखवणे म्हणजे प्रीपोजिशन. त्या गोष्टीची पोझिशन कुठे आहे, त्या गोष्टीची पोझिशन आहे कुठे ते आपल्याला समजण्यासाठी प्रीपोजिशन वापरतो. नंतर आहे कंजक्शन. कंजक्शन म्हणजे जोडणे. कोणत्याही 2 गोष्टी जोडायच्या, 2 वाक्याची जोडणी समजा, कोणतीही सोबत जोडावी वाक्याचे. आता जसं का अँड, बोथ. आता बघा, शी इज अ ब्युटिफुल अँड क्लेवर. कंजक्शन बघू. कंजक्शन शी इज अ ब्युटिफुल अँड क्लेवर. ती मुलगी हुशार आहे, सोबत सुंदरही आहे आणि सुंदरही आहे. या गोष्टीला हे अँड असा नाही लिहायचा इंग्लिशमध्ये, अँड हा असाच लिहायचा. ब्युटिफुल आणि क्लेवर, ती मुलगी हुशार आहे आणि सुंदरही आहे. हा अँड काय झाला? आपला कंजक्शन झाला. कंजक्शन झाला 2 वाक्यांना जोडणे. बोथ, यूज बोथ, बट ऑल्सो, नॉट ओनली बट ऑल्सो, या गोष्टी आपल्या कंजक्शनमध्ये वापरतात. कंजक्शन इंटरजेक्शनचं जास्त काही काम नाही. एखाद्याने हवा व्यक्त करणे, समजा इंटरजेक्टिव्ह. एक्सप्रेशन म्हणजे काय म्हणते? एखादी खुशी किंवा नाराजी दाखवणे एकाच वाक्यामध्ये. जसं का आय हॅव ब्रिलियन्स. आय हॅव ब्रिलियन्स. ठीक आहे. या गोष्टी इंटरजेक्शन म्हणजे खुशी असो किंवा नाराजी असो ती एका शब्दात दाखवणे. ओह, असं ओ माय गॉड असं म्हणत असतो. या गोष्टी आपल्याला इंटरजेक्शनमध्ये बसते. तर या गोष्टी आपण आता बघितलेल्या आहे. आपण 8 पार्ट ऑफ स्पीच कसे वापरायचे. या 8 पार्ट ऑफ स्पीच मधूनच आपलं वाक्य तयार होत असते. पण वाक्यामध्ये कोणती गोष्ट कुठे आहे? आता बघा, आपल्याकडे हा वाक्य दिलेला आहे, विशाल अँड आय गो टू कॉलेज एव्हरी डे. एव्हरी डे कॉलेजच्या जागी एव्हरीडेच्या जागी स्लोली टाकलं तर तिथं नाही का एक वेगळंच. विशाल म्हणजे काय? नाऊन येईल. अँड म्हणजे विशाल अँड आय हे 2 नाऊन येतील. ठीक आहे. याच्यामध्ये सर्व नाही का पार्ट ऑफ स्पीच आपले वापरलेले आहेत.